पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई आतमध्ये अगं ये। एक्सक्यूज मी। येस मॅम। ओरिएंटेशन हॉल कुठे आहे? मॅम लेफ्ट साइडला आहे मॅम। थँक्यू। वेलकम मॅम। तिकडे जायचंय। हॅलो ब्युटिफुल लेडीज अँड वेलकम। मी अनिता ठाकरे, प्रिटी ब्युटीच्या सलोन कॅटेगरीची मी सीनियर ट्रेनर आहे। 2030 सालापर्यंत साधारण 2 लाख महिलांना योग्य ट्रेनिंग देऊन प्रोफेशनल ब्युटिशियन बनवण्याचा आम्ही निश्चय केलाय। सो लेट्स स्टार्ट। आई इकडे तिकडे काय बघतीस? ते ट्रेनर बघ काय सांगते, तिथे लक्ष दे। मयू अगं इथे सगळ्या तरुण मुली आहेत आणि मीही अशी आई त्या काकू बघ तिकडे बसल्यात, त्या तुझ्यापेक्षा मोठ्या असतील वयाने। तुला किती काम येतं ना ते महत्वाचं आहे। एज इज नॉट। लक्ष दे तिकडे। आम्ही आमच्या सगळ्या ब्युटिशियन्सना 2 कॅटेगरीमध्ये विभागतो। एक, ज्यांना कुठलाही अनुभव नाही किंवा काही काम येत नाही, म्हणजेच फ्रेशर्स। त्यांना आमच्या इथे 2 महिन्याचा एक फुल टाइम कोर्स करावा लागतो। आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्यांना आधीपासूनच कामाचा अनुभव आहे, म्हणजे तू। त्यांची आम्ही फक्त एक ट्रायल घेतो आणि त्यावरून त्यांची गुणवत्ता ठरवतो। आणि त्यानंतर त्यांना प्रीमियम कॅटेगरी की रेग्युलर कॅटेगरीमध्ये ठेवायचं हे ठरवलं जातं। वाव। बाकीची सगळी माहिती तुम्हाला रजिस्ट्रेशन लिफलेट मध्ये मिळेल। थँक्यू। अगं जरा थांब। कुठे मयू? मला बोलायचं त्यांची। मॅडम मला थोडं विचारायचं होतं। हा बोला। ये ना इकडे। प्रीमियम आणि रेग्युलर मध्ये काय फरक आहे? प्रीमियम कॅटेगरी मध्ये पैसे जास्त मिळतात, पण रेग्युलर कॅटेगरी मधूनही तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसची गुणवत्ता वाढवून प्रीमियम कॅटेगरी मध्ये जाऊ शकता। ओके आई, तू आधीपासूनच प्रीमियम मध्ये जाशील बघ। मयू अगं ह्यांचं पार्लर आहे का? नाही नाहीये माझं पार्लर। आणि जर आधीपासून काम येत असेल तरीही ट्रेनिंग घ्यावंच लागतं का, की डायरेक्टली आपण कामाला सुरुवात करू शकतो? नाही, ट्रेनिंग तुम्हाला घ्यावंच लागतं। आम्ही डायरेक्टली तुम्हाला कस्टमर कडे नाही पाठवत। प्रिटी ब्युटी तर्फे कोणतीही ब्युटिशियन जर गेली तर तिला त्याच प्रकारे काम करावं लागतं आणि त्यासाठी हा 10 दिवसांचा कोर्स असतो। 10 दिवस? येस। एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही। मला सांगा दिवसातून किती तास ट्रेनिंग असेल? फक्त 4 तास। ओके। आणि याचे काही एक्स्ट्रा पैसे भरावे लागतील का? नो 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 एक्स्ट्रा चार्जेस। ते तुमच्या रजिस्ट्रेशन फीज मधूनच धरलेले आहेत। ओके थँक्यू मॅम। चल आई चल। हो मयू ऐक ना, मला ना हे सगळं नाही जमणार ग। अगं सोपं आहे। अगं कसं करू मी आणि कसं शक्य आहे मला सांग बघू। रोज 10 दिवस खोटं बोलून कसं बाहेर पडणार आहे मी? नाही नाही मला नाही जमणार। आणि ना तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली बघ। काय? आज बाबा ऑफिस मध्ये गेलेत। सिरियसली? हो। आणि मला काय वाटतं माहितीये ना, त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू झालं ना की मला हे सगळं करायची गरजच लागणार नाही। आई हे बघ, बाबा जरी ऑफिसला जायला लागले ना तरी त्यांचं सगळं काम व्यवस्थित सुरू होऊन व्यवस्थित इन्कम सुरू व्हायला वेळ लागणार आहे। एका महिन्यात 45,000 रुपये मिळतील का आपल्याला? नाही ना। त्यामुळे आई तुला हे काम करावंच लागणार। ऐक तू घाबरू नकोस अजिबात। तुला जी काही मदत हवी असेल ना, मी आहे आई तुझ्यासाठी।
ते सगळं ना आपण नंतर बघू. आधी आपण घरी जाऊ. आज ते इतक्या दिवसानंतर ऑफिसमध्ये गेलेत ना, त्यांचा दिवस नक्कीच छान गेला असणार. घरी जाऊन ना त्यांच्यासाठी काहीतरी जेवणाचा चांगला बेत करते. चल लवकर. हळू आई. बाबा पाणी. अहो बाबा, असं कसे जंगलीपणाने वागू शकतात? मला असं वाटतं की आपण पोलिसांकडे कंप्लेंट करायला पाहिजे. नाही, अजिबात नाही. उगाच प्रकरण वाढायला नको. ऑफिसमध्ये तोडफोड करणं ही खूप मोठी गोष्ट आहे बाबा, आणि याची कंप्लेंट व्हायला पाहिजे. अहो नाही म्हटलं ना, नको. ठीक आहे, मी उद्या पांड्याला घेऊन जातो. ऑफिसचा बोर्ड आणि सगळं व्यवस्थित करून येतो. त्याची काही गरज नाही बाबा. मी आता त्या ऑफिसमध्ये कधीच जाणार नाही. हा काय वेडेपणा आहे? तुम्ही बघितलं ना तिकडे काय झालं ते? तुम्हालाच म्हटले ना की तुमच्या मुलाला पागलखान्यात टाका, वेडा झालाय तो. कधी कधी काही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. अरे एक फेज येते प्रत्येकाच्या आयुष्यात, त्यावेळी माणसाला काही सुचत नाही. तरी श्रेयस, आपल्याला आपल्या जबाबदारी बघून सांभाळून जगावं लागतं ना. मी आता काहीच काम करणार नाही. दुसरं काहीतरी कर. काम तर करावंच लागेल ना. आता फक्त 2 महिने चालेल एवढेच पैसे आपल्याकडे आहे, आणि कमावून आणल्याशिवाय घर कसं चालेल? मला ऑफिसला जायचं हे मी स्वतःच म्हटलं ना, आणि गेलो सुद्धा. पण काय झालं? या लोकांनी माझी बदनामी करून ठेवली. आणि ऑफिसमध्ये काय बाबा, मी आता बाहेरही गेलो ना काम करायला, तर ही लोक मला काम करून देणार नाही. माय करिअर इज ओव्हर बाबा. माय करिअर इज ओव्हर. मलाच एखादी नोकरी शोधावी लागेल आता. नाही आहे बाबा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. ह्या वयात तुम्ही कामावर जाणार आहात का? आज जे काही ऑफिसमध्ये झालं ना, त्याच्यामुळे त्यांना धक्का बसलाय, आणि 1-2 दिवसात सगळं होईल ना ठीक. त्यांना आज ऑफिसमध्ये जायची इच्छा झाली होती ना. थोडे दिवस गेले की परत त्यांना इच्छा होईल बाबा. चुकीच्या समजुती येत या. एनिवे, मला उद्या बाहेर जायचंय. मला उद्या कुठे जायचंय? डॉक्टर वेलणकर आहेत ना, तर त्यांच्याकडे नव्या घराची पूजा आहे. सगळ्या स्टाफला बोलवलंय. आणि हो वहिनी, मला ना ते प्रॉपर पारंपरिक साडी वगैरे नेसायचे, तर ते दागिने हवेत, तसा लुक हवाय. सो ओके, काढून ठेव तुझे दागिने. बरं. राजू, हॅलो. अशू, अगं काल त्या कामाला गेलेली ते कसं झालं ग? राजू, मला आत्ता सांगता येणार नाही. मी नंतर बोलले तर चालेल का? ओके 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 ओके. पण मी बोलते ते ऐकू शकतेस ना? हो बोल. तू माझ्या ऑफिसला ये. का ग? कशासाठी? अगं काय ना, आमच्या ऑफिसमध्ये काही इव्हेंट वगैरे असला ना की आम्ही यांना ब्युटिशियनला बोलवून घेतो. म्हणजे लंच टाइम मध्ये ना आम्हाला 1.5 तास मिळतो ना, तेव्हा मग आम्ही आयब्रोज, परत अप्पर लिप्स, कधी कधी तर फेशियल सुद्धा करून घेतो. तर मी काय म्हणलं, तर आम्हाला आता बोलवायचं होतं ब्युटिशियनला, तर तूच ये ना आमच्या इकडे, चालेल? तुला राग आला का मी तुला इथे असं बोलवलं म्हणून? छे ग, राग कशासाठी येईल? थँक्यू सो मच. आशू, थँक्यू नको म्हणूस, सगळं छान होईल बघ तू. मी तुला कळवते कधी ऑफिसला यायचंय. हा, बर, बाय बाय.
हे जे सगळं होतंय ते खूप चांगलं आहे. मला खात्री आहे हळूहळू सगळं ठीक होईल. या घराच्या सुखाला कुणाचीही दुष्ट लागता कामा नये. या घराची शांती कधीच भंग नाही झाली पाहिजे. वहिनी, हा ग वहिनी ये ना लवकर प्लीज. आले. बरं दिसतंय ना? हो छान दिसतेस. थँक्यू. खरं सगळं विद्युतने नशीब काढलंय. त्याच्या नशिबाचं ठीक आहे, पण माझ्या नशिबाचं काय? एनिवे, जरा ये ना इकडे. हे बघ, हे असं मिनिमलच घातलंय मी. हा फक्त ठुशी घातलीये. ओके दिसतंय ना? ठीक आहे. आणि निर्या वगैरे पण व्यवस्थित आल्यात ना? हो मी स्वतः केल्यात आज चक्क. बरं ऐक ना, आता फक्त प्रॉब्लेम हाय हातात काय घालू. हे आहे पण आर्टिफिशियल कुठे घालू ना बांगड्या. तर तू मला तोडेच दे तुझे, लग्नातले तोडे तुझे. तू म्हणतेस तर मी ठेवून घेतो. उज्ज्वला, अगं नाश्ता झाला, स्वयंपाकही झालाय, तू का लसूण सोलत बसली? स्वयंपाकासाठी नाही, तोडग्यासाठी लसूण काढते. हा, तरीच म्हटलं तू काम कसं करशील. नाही देऊ शकत मी. हा अगं लॉकर मध्ये ठेवले आहेत ना. आणि नाही का दिवाळी जेव्हा पूजा झाली, लक्ष्मी पूजा, तेव्हा तरी कुठे तिथे तोडे ठेवले होते. हो, पण का नव्हतं ठेवले? नाही म्हणजे तू फक्त तुझे तोडेच लॉकर मध्ये का ठेवलेत? बाकीचे सगळे दागिने तर तुझे इथेच आहेत ना घरी. मग एनिवे, एक काम करूया. लॉकर कुणाच्या नावावर आहे? बाबांच्या नावावर आहे ना? त्यांना घेऊन जाऊया आणि तोडे काढूयात. आज मला अगदीच तोडे घालावेसे वाटतात ग ते. मी सांगितलं ना तुला, ते तोडे मी तुला नाही देऊ शकत म्हणून. अरे पण का? अगं एक मिनिट वहिनी, तुझा काही गैरसमज होतो का? मी फक्त घालायला मागतेय. मी अजिबातच मला देऊन टाक असं म्हणतच नाहीये. ते तोडे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत, खूप महत्वाचे आहेत तोडे माझ्यासाठी ते. आणि 4 पिढ्यांपासूनचे तोडे आहेत. असे कसे देऊ मी तुला? सॉरी वहिनी, पण तू एक गोष्ट विसरतेस. तू तर आता वाघमार आहेस, मी म्हात्रे. त्यामुळे म्हात्र्यांच्या खरं तर सगळ्या गोष्टींवर जास्त अधिकार हा माझा आहे. हो ना? हो असेलही, पण ते तोडे आहेत ना, ते मला माझ्या आईने दिले आणि खूप महत्वाचे आहेत. तू माझ्याकडे दुसरा कुठचाही दागिना माग, मी तुला देईन, पण ते तोडे नाही देणार. माझ्या आजीची आठवण येते आणि मला जपून ठेवायची आहे. मी नाही कुणाला देऊ शकत. ओके, थँक्स. ऐकत होतीस? तुम्ही पण ऐका आतमध्ये आता काय झालं ते. तुमच्या लाडक्या, प्रेमळ, सगळ्यांसाठी राबणाऱ्या सुनबाईंचे विचार ऐका. मी तिला आता फक्त या फंक्शन पुरते घालायला तिचे सोन्याचे तोडे मागितले. फक्त आत्ता पुरते घालायला मागितले. मी काही देऊन टाक असंही म्हटलं नाही, पण नाही असं सांगितलं तिने मला. स्पष्ट नकार दिला. तुम्ही म्हणता ना मी सेल्फिश आहे, मी फक्त स्वतःपुरता विचार करते, तर तसं नाहीये. इथे आणखीही काही सेल्फिश लोक आहेत जी फक्त स्वतःचा विचार करतात आणि हळूहळू आता त्यांचे रंग दिसायला लागले. याच्या पुढे मला कुणाचं ऐका असं काही सांगू नका आणि माझ्याकडनं काही आता एक्सपेक्ट पण करू नका. घालते आता हे आर्टिफिशियल. आई, मला आज घरी यायला उशीर होईल.
हो. अगं काय झालंय तुला? तू चक्क आत्याच्या तोंडावर नाही म्हणून आलीस. मी माझे तोडे देणार नाही. ओ माय गॉड. म्हणजे मनात आणलंस तर खूप डॅशिंग बनू शकतेस. मयू, अगं ते तोडे माझ्याकडे नाही आहेत. आणि माझ्याकडे असले असते ना तर मी ते शिल्पीला नक्की दिले असते. ते तोडे घरात काय लॉकरमध्ये सुद्धा नाही आहेत. म्हणजे अगं हळू बोल. मयू, अगं ते तोडे मी गहाण ठेवलेत. का? प्लॉट घेताना यांना 5 लाख रुपये कमी पडले होते म्हणून मला हे करावं लागलं. काय? हो. आणि घरात ही गोष्ट ना कुणालाही माहित नाहीये. फक्त तुझ्या बाबांनाच माहिती आहे. आणि तूही कुणाला सांगू नको घरात. हं? अगं मयू, आता काय झालं? आई, तू असं किती काय काय मनात साचवलंयस. बरं ऐक, आता चल आपल्याला निघायचंय. आता कुठे? विसरलीस? प्रीटी ब्युटी मध्ये जायचंय आपल्याला आई. अगं पण आत्ता कशाला? तुझे ट्रायल आहे ना. मी पण ना माझ्या डोक्यातनं ही गोष्ट निघूनच गेली. अगं चल आता लवकर निघायचंय. पण घरात काहीतरी सांगावं लागेल ना. मी सांगते आजीला बरोबर काय सांगायचंय ते. मला ना हे बरोबर वाटत नाहीये. हल्ली घरातल्या मोठ्यांशी आपण खूप खोटं बोलतोय. आई, सगळं व्यवस्थित चालू झालं ना की आपण घरी सगळं नीट सांगू. तू ना माझी आता आई झालीयस. चल आता. हॅलो लेडीज. तर कामाचा अनुभव असलेल्या कॅटेगरीमध्ये ज्या ज्या मुलींनी फॉर्म्स भरलेत त्यांचं आज आम्ही इथे डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहोत. तुम्हाला आज जे काही काम येतं ते इथे व्यवस्थितपणे करून दाखवा. मी स्वतः तुमचं काम बघणार आहे. त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. मयू, मला जमेल का ग? आई, तू घाबरू नकोस. हे बघ, आतापर्यंत तू जे करत आली आहेस ना तेच करायचंय, वेगळं काहीच नाही. कॉन्फिडन्स ठेव. एनी डाउट्स? मग सुरू करूया. चला. जा ना. तू पण चल ना बरोबर. आई, मी खूप. चल ना. चल. सो तुम्ही सगळे रेडी आहात? येस. ओके. तुमचं नाव? आय एम जेनिफर. जेनिफर. जेनिफर, तुम्हाला जे काही येतं ते काम आता करून दाखवा इथे. येस मॅम. टीना, प्लीज कम. ओके, तर नेक्स्ट कोण आहे? तुमचं नाव? स्वाती. स्वाती, प्लीज या. Done? Okay, let me see. Please. Okay, Tina. Susan. Megha, please come. आता नेक्स्ट कोण? अश्विनी वाघमारे. ओके, अश्विनी प्लीज या. जा. खूप बांधते मी कष्टाने उंच ग
तू चाल पुढं